चिंतनाला आरंभ. चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. 4 चरणाचा आहे. तुकोबारा या अभंगामध्ये संतांचा महिमा सांगताय. 3 पद्धतीने संतांचा महिमा सांगितलाय. पहिल्या चरणामध्ये जो संतांचा महिमा सांगितलेला आहे तो मोक्ष प्राप्तीच्या उद्देशाने जी काही साधनं शास्त्रामध्ये सांगितली, या सर्व साधनांमध्ये संत हे साधन सर्वश्रेष्ठ आहे, अशा पद्धतीचं वर्णन पहिल्या चरणामध्ये. तिसऱ्या चरणामध्ये जे वर्णन आहे संतांचं, ते संतांचं पावित्र्य किती आहे, संतांच्या पावित्र्य या अवच्छेदानं तिसऱ्या चरणामध्ये संतांचं वर्णन आहे. आणि अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये जे संतांचं वर्णन आहे ते संतांचं वर्णन सेव्यत्व या अवच्छेदानं केलंय. जगामध्ये सर्वात सेव्य आहे परमात्मा, आणि त्या परमात्म्याच्या पेक्षाही सर्व मान्य अशा प्रकारचे सर्वश्रेष्ठ उत्कृष्ट सेवनीय सेव्य भजनीय तत्व काय असतील तर ते संत आहेत. याचा जगाचा विचार केला तर जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. 3 प्रकारचे लोक या जगामध्ये आपण 2-3 कीर्तनामध्ये ते प्रमाण म्हणून आलोय. जगामध्ये 3च प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केली जन. 3 प्रकारचे लोक जगामध्ये. कोणते 3 प्रकार आहेत? आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करतो, त्या पद्धतीनेच आजही थोडंसं वेगळं चिंतन मला करायचं. 3 प्रकारचे लोक जगामध्ये म्हणजे कोणते? जगामध्ये 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे काही अज आहेत. थोडं लक्षपूर्वक ऐका. काही अज आहेत, काही अयोनिज आहेत आणि काही योनिज आहेत. विठाला एक प्रकार असा आहे तो अज आहे. अज शब्दाचा अर्थ होतो अ म्हणजे नाही. आमचे सर या ठिकाणी मराठी व्याकरण शिकवायचे, भताने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अ म्हणजे नाही, ज म्हणजे जन्म. ज्याला जन्म नाही त्याला म्हणायचं अज. न जायते इति अजः अर्थात परमात्मा. जगामध्ये एक तत्व असं आहे की ते कधी जन्मालाच आलं नाही, असं एक तत्व आहे. दुसरं तत्व असं आहे ते जन्माला राहिलं पण अयोनिज आहे. आणि तिसरं तत्व असं आहे जन्माला आले योनिज आहे. असे 3 प्रकार जगामध्ये आहेत. पहिलं तत्व आहे ते अज आहे, जन्मालाच येत नाही. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे अजः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो. परमात्मा अज आहे, कधी जन्मालाच आला नाही, त्याला जन्म नाही. जन्म कुणाला असतो? जन्म कुणाला असतो? जन्म घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही कारण सांगितली. जन्म घेण्यासाठी काय लागतं? जन्म घेणे लागे वासनेच्या. थोडी मदत करा, म्हणजे मला प्रमाणातून पुढे गेलं म्हणजे आनंद वाटतो. परमात्मा अज आहे असं कारण आहे, जन्माची सामग्री त्याच्याकडे नाही. जन्म कुणाला घ्यावा लागतो? ज्याच्याकडे वासना आहे त्याला जन्म घ्यावा लागतो. मग ज्याच्याकडे वासना आहे त्या वासनेमुळे जर जन्म असेल, असं म्हटलंय मृत्यूच्या काळामध्ये जी वासना घेऊन तो मृत्यूला प्राप्त होत असतो, त्या वासनेनुसार तसा जन्म प्राप्त होतो. यथा कर्म यथा श्रुतम. उपनिषद सांगतात त्याची वासना जशी असेल, क्रतु म्हणजे वासना, त्याच्या अंतःकरणातली वासना जशी असेल तशा प्रकारचा जन्म प्राप्त होतो. अगा अंधीची या मती साचपण पुढिले गती अंतेमती सा गतीही. अंतेमती शेवटी जशी बुद्धी आपली असेल, जशी वासना असेल तशा प्रकारचा जन्म घ्यावा लागतो. मग जड भरत राजा घालणे गर्भा गेला, गाला तो घातला वासनेने. वासनेमुळे जन्म. आता परमात्म्याला वासना आहे का? परमात्मा हा निर्वासन आहे, विकल्पो नाही वस्तू. शास्त्र सांगतं परमात्म्याच्या ठिकाणी वासना नावाचा विकल्प नाही, आणि परमात्म्याकडे वासना नसल्यामुळे जन्म घ्यायचं कारण नाही. विठाला वासना अर्थात संस्कार
वस्तूमध्ये ज्याच्या आसक्ती असते तिथं वासना असते. परमात्म्याला कशाचीच आसक्ती नाही म्हणत. परमात्म्याच्या 6 गुणांपैकी एक गुण सांगितलाय वैराग्य. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती तीत. म्हणून तू भगवंतू परमात्मा भगवान आहे, त्याच्याकडे 6 गुणवर्य आहेत. त्यामध्ये एक गुण आहे वैराग्य. वैराग्य शब्दाचा अर्थ आहे विगतः रागः यस्मात् सः विरागः. विरागस्य भावः इति वैराग्यम. ज्याच्या अंतःकरणामध्ये राग नाही, आसक्ती नाही, कोणत्याच विषयाची नाही, ना शास्त्रीय ना लौकिक, कोणत्याही विषयाची ज्याच्या अंतःकरणात आसक्ती नाही त्याला वैराग्यवान म्हणतात. अर्थात आसक्ती नाही म्हणजे परमात्मा विरक्त आहे, वैराग्यवान आहे, वासना नाही आणि वासना नसल्यामुळे तो अज आहे. परमात्मा अज, जन्माची सामग्रीच नाही. बरं आणखी काय घ्यावं लागतं व जन्मासाठी? आपण महाराजांना विचारू. एक संतांचं प्रमाण झालं आपण म्हटलं. आपण असं ओवीतून चालू. जन्म घेण्यासाठी आणखी काय लागतं? ज्ञानोबारायांनी सांगितलं जन्म घेण्यासाठी काय लागतं? कर्म. काय लागतं? आगा कर्मी जय उरावे तयतेही सुख दुःखी फळावे तया ते भोगावे देहा एका. कर्मी जय उरावे. जेव्हा कर्म उरत अर्थात संचित कर्माचा भोग घेण्यासाठी पूर्वजन्मामध्ये जे काही कर्म केले त्या पाप पुण्यात्मक कर्माचा भोग घेण्यासाठी भोगवया यावे देहाय. अर्थात कर्म हे जन्माला कारण ठरणार आहे. कर्म शिल्लक असेल, शास्त्राचा सिद्धांत आहे ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. कर्माचा भोग घेतल्याशिवाय कर्म सुटत नाही महाराज. कर्माचा अबाध हे सिद्धांत आहे. कर्म सोडित नाही माणसाला. संचित क्रियमान सांगाती भोवंडिती सत्ता आपुलिया असं म्हटलंय. ते संचित कर्म, संचिताचे फळ ते भोगणे. अर्थात कर्म हे मनुष्याच्या जन्माला कारण ठरत असेल तर परमात्मा हा कर्माच्या अतीत आहे. परमात्म्याचं कोणतंही कर्म त्याला जन्माला कारण ठरणार अशा प्रकारचं देवाकडे कर्म नाही. अर्थात मी परमात्मा या शब्दाचा अर्थ ब्रह्म असा करतो हे लक्षात. परमात्म्याचे 2 अर्थ आहेत. एक ईश्वर परमात्मा आणि एक ब्रह्म परमात्मा. एक सच्चिदानंद घन व्यापक निर्गुण निराकार या रूपाने असणारा जो परमात्मा आहे त्याला कोणतं कर्म आहे? त्याला कसले कर्म नाही, रंग नाही, रूप नाही, नाही असा परमात्मा आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म नसल्यामुळे जन्म नाही. आणि म्हणून तर असं म्हटलंय ना की जे त्या परब्रह्म तत्वाला प्राप्त होतात ते पुन्हा मागावरून जन्माला येत नाहीत, कारण त्याला जन्म नाही. ब्रह्मणो नास्ति जन्म अतः पुनरेष न जायते. शास्त्र सांगते की जे ब्रह्माला प्राप्त झाले ते पुन्हा जन्माला येत नाही, कारण ब्रह्माला जन्म नाही. नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते. अनामृती ही शब्द ब्रह्मसूत्र सांगतात. जे ब्रह्मतत्वाला प्राप्त झाले ते जन्माला येत नाही. त्याचा अर्थच असा आहे तया खाया गेल्या येणे नाही ततः पदम तत्परिमार्गितव्यम. असं जे तत्व आहे ते पुनरावृत्ती रहित आहे. फक्त एकच तत्व आहे महाराज की ते पुनरावृत्ती रहित आहे. गीताकार सांगतात आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेति तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना पुनरावृत्तीला यावं लागतं. ज्ञानोबारायांच्या गाथा कोडवरी कैसे थोरवेचे मान पाहे पा ब्रह्मेशाला परवते तो सृष्टी बीजाचा साठोपा परे पुनरावृत्तीची ही मापा शिकत. काय थोरवीचं मान पाहे पा. त्या ब्रह्मदेवाची थोरवी सामान्य आहे का? पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टी बीजाचा साठोपा असं म्हटले. सगळ्या सृष्टीला उत्पन्न करणारा ब्रह्मदेव एवढ्या थोरवीने संपन्न असलेला तोही पुनरावृत्तीला त्याला यावं लागतं. ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते देखोनी मग वरवते ब्रह्मची की. अर्थात त्या ब्रह्मदेवापर्यंत पुनरावृत्ती आहेच आहे. आणि मग परमात्मा सांगतात एकमेव असं एक तत्व आहे, स्थान आहे की त्या स्थानाला गेलं की पुन्हा यावं लागत नाही. आणि ते स्थान म्हणजे मी. माम उपेत्य अर्थात मला प्राप्त होऊन पुनर्जन्म न विद्यते
कारण परमात्म्याला जन्म नाही, तो अज आहे. विठाला विठाला मला वाटतं या मुद्द्याचं चिंतन पुरेसं आहे. दुसरा मुद्दा असा आहे, अयोनिज असं एक तत्व जगामध्ये आहे. आता अयोनिज कोण आहे? अयोनिज कोण आहे? तेच ब्रह्म जेव्हा त्याला माया नावाची उपाधी लागते, शास्त्र सांगतात. अजोपी अर्थात बघा, अज असणारच परमात्मा. अजोपी सन्नव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. आत्ममायया संभवामी म्हणजे जन्म आहे. आत्ममायया संभवामी याचा अर्थ आहे मी जन्माला येतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये परमात्मा संभवामी म्हणजे जन्माला येतो. अर्थात परमात्म्याला आता जन्म आहे की नाही? या परमात्म्याला जन्म आहे. अर्थात हा मायोपाधिक ईश्वर आहे. त्या मायेच्या उपाधीला घेऊन तेच ब्रह्म आता सगुण साकार झालंय. त्याला मात्र आता जन्म आहे की नाही? ते आता अज राहिले का? स्वरूपानं ते अज आहे, पण उपाधी रूपानं मात्र ते आता सगुण रूपानं जन्माला आलेले आहे. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. अर्थात ते जन्माला आले. जन्माला आला का नाही परमात्मा? श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला की नाही? परमात्मा रामप्रभू जन्माला आले की नाही? जन्माला आले. त्यांना जन्म नाही असं आपण म्हणू शकतो का? जन्म आहे ना त्यांना. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा जळका सरळ आहे ना. जन्माला परमात्मा आले. आता गोकुळात आले का मथुरात आले कार्याचं कीर्तन नाही, त्यामुळे तो विषय इथे घ्यायचं काही कारण नाही. पण जन्माला आले हे बरं की नाही? आता तुम्ही म्हणलं की जन्म पण त्यांचा अवतार आहे. अवतार असो, प्राकट्य असो, अभिव्यक्ती असो, काही म्हणा, पण जन्माला आले हा व्यवहार मात्र संत वाङ्मयात सगळ्या संतांनी केलाय की परमात्मा जन्माला आला. हा एवढाच विषय इथं आपल्याला घ्यायचा आहे. परमात्म्याला आता ईश्वराला अवतार रूप अशा परमात्म्याला जन्म आहे. आता या जन्माचा विचार करा. परमात्म्याचा हा ईश्वराचा जो जन्म आहे तुमच्यासारखा नाही, तो अयोनिज आहे. परमात्म्याचा जन्म कसा आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, पण कसे जन्माला आले? अयोनी संभव नव्हे काही श्रमी. अयोनी संभव नव्हे काही श्रमी. परमात्मा श्रीकृष्ण जन्माला आले. देवमूर्ती नामदेवराय वर्णन करतात परमात्म्याचा जन्म कसा आहे. अयोनी संभव अर्थात अयोनिज आहे. आता राम प्रभू जन्माला आले. राम प्रभूंचा सुद्धा जन्म सांगितला. परमात्मा राम प्रभू जन्माला आले, वर्णन केलं. अयोनी संभव प्रगटला हा राघव. अर्थात अवतार रूप परमात्मा अयोनिज आहे. ज म्हणजे जन्माला येतो, पण अयोनिज आहे, अयोनी संभव आहे. हा दुसरा प्रकार झाला. मला वाटतं हे चिंतन पुरेसं. तिसऱ्या मुद्द्याकडे मला जायचं आहे. तिसरा मुद्दा असा आहे, जगामध्ये काही योनीज. आता हळूहळू आपण खाली येतो. का बरं? अशी अधोगती झाली. आपलीच झाली ही अधोगती. आपली झाली ही अधोगती. मुळात आपण अजच होतो. तिथूनच आपण हळूहळू आपल्यासाठी परमात्म्याला अयोनिज व्हावं लागलं. आपल्यासाठीच व्हावं लागलं, कारण आपण योनिज झालो. त्या योनिज अशा तत्वामध्ये पुन्हा चार प्रकार आहेत. काही अंडज आहेत, काही जारज आहेत, काही स्वेदज आहेत आणि काही उद्भिज्ज आहेत. थोडासा आता विज्ञानाचा विचार. विज्ञानामध्ये हा सर्व विचार सर्वांना येऊन गेला, सर्वांनी ऐकलाय. विस्तार करण्याचं कारण नाही, शास्त्रामध्येच हा विचार संत वाङ्मयातही केलेला आहे. अंडज जारज स्वेदज उद्भिज्ज आटे हरिनाम नाटे ते बरं. संत वाङ्मयात हा विचार आहे. मुळात वेदातलाच विषय विज्ञानामध्ये आलेला आहे. चार प्रकारच्या योनी आहेत. योनिज, अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज्ज. जमीन फोडून जन्माला येतात उद्भिज्ज. जारज गर्भाच्या वेष्टनातून जन्माला येतात जारज. स्वेदज घामापासून उवा वगैरे. अंडज म्हणजे पक्षी वगैरे. चार प्रकारचे लोक आहेत. आता या सर्वांमध्ये पुन्हा दोन प्रकार. या सगळ्यांमध्ये मिळून पुन्हा काय करायचे?
दोन प्रकार करायचे. या सर्व योनीमध्ये काही भोग योनी आहेत आणि काही कर्म योनी. काही भोग योनी आहेत आणि काही कर्म योनी आहेत. दोन प्रकार करा सर्वांमध्ये या. अर्थात ज्यांना कर्म क्रिया करत असताना पाप पुण्याचा संबंध शास्त्रानं सांगितला नाही त्याला म्हणायचं भोग योनी. आणि ज्याला पाप पुण्याचा संबंध शास्त्रानं सांगितला, हे दुष्कर्म जर करशील तर पाप लागेल, हे शास्त्र विहित कर्म करशील तर पुण्य प्राप्त होईल. असा या उद्देशानं शास्त्र ज्याला विषय करतं आणि ज्याला सांगतं त्याला म्हणायचं कर्मयोनी. आता भोगयोनीमध्ये पुन्हा दोन प्रकार, थोडस चिंतन करायचंय आपल्याला. भोगयोनीमध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. एक तामस भोगयोनी आणि एक राजस भोगयोनी. तामस भोगयोनी म्हणजे पशवादिकांच्या योनी. त्यांना पाप पुण्याचा विचार सांगितलाय का? सांगितलाय का शास्त्रामध्ये पाप पुण्याचा विचार पशवादिकांना? पशु काय पाप पुण्य जाणती. मला वाटतं टाळकऱ्यांना चिंतन आहे का काय? विठाला विठाला पशु काय पाप पुण्य जाणते. उत्तम मध्यम भोगभोगिते. भोगिले सुख दुःख जाणते. येतो न घडे ते काय त्यांना कळतं का? काही कळत नाही. फक्त भोग घ्यायचा, केलेल्या कर्माचा भोग घेण्यासाठी ते योनी आहे. ताम पशवादी योनी. त्यांना काही पाप पुण्याचा विचार नाही. आमचे भक्ती बाबा उगाच छोटासा एक तुटका दृष्टांत सांगत असतात. कुठेतरी एखाद्या रस्त्यावर चौकामध्ये लिहिलेलं असतं की इथे करू नका, इथे करू नका असं लिहिलेलं असतं. मग ते आपण वाचतो आणि नेमकं त्या बोर्डाच्या खालीच कार्यक्रम केला जातो, ती गोष्ट वेगळी. एक आणि ते असंच तिथला जो कोणी पोलीस वगैरे होता त्यानं पकडलं, चांगला चोप दिला, मार दिला, त्याला घेऊन जाऊ लागले. इतक्यात त्या ठिकाणी एक गाढव आलं आणि त्यानं त्या ठिकाणी कार्यक्रम केला. त्याला मात्र पोलिसांनी काही केलं नाही. तो मुलगा म्हणायला लागला, मी तिथं कार्यक्रम केला तर माझा तुम्ही कार्यक्रम केला एवढा मोठा, असं का? त्या गाढवानं पण हे केलं, त्याला का नाही शिक्षा? त्या पोलिसांना सांगितलं की ते काय गाढव आहे. तू सुद्धा चार पायाचं नसलं तरी दोन पायाचं गाढव आहेस. तुला हे नियम आहेत, पशुला नियम आहेत का? अर्थात पशु काय पाप पुण्य जाणते त्या भोग योनी आहे, त्यांना हा विचार नाही. तर पुढे चला, काही राजस योनी आहे, त्या सुद्धा भोग योनीच आहे. कोण आहेत त्या भोग योनी? चार राजस योनी, त्या देवादिकांच्या योनी. यज्ञादी कर्म त्यांनी केलं, स्वर्गाला गेले. स्वर्गामध्ये त्या पुण्याचं फळ भोगतात आणि पुण्याचं ती सामग्री संपली की पुन्हा जन्माला येतात. म्हणून त्यांच्या ज्या योनी आहेत त्या सुद्धा कशा आहेत? भोग योनीच आहेत. ते सुद्धा पुण्य भोगायचे, फक्त स्वर्गामध्ये. पुण्य संपलं की पुन्हा वापस येणंच आहे. पुण्य संप्रविद्यामान सोमपान पुत पापा सर्वांना आता माहितीये, गोव्या माहितीये, प्रमाण माहितीये. मग त्या पुण्याची पावटी. म्हणून राजस योनी आहेत त्या, भोग योनीच आहे. आता तिसरी जी योनी आहे ती कर्म योनी आहे आणि ती सात्विक अशा प्रकारची कर्म योनी आहे. कर्म योनी अर्थात मानवाची योनी, मनुष्य योनी. या जन्मामध्ये मात्र मनुष्याला काहीही प्राप्त करता येतं. ही केवळ भोग योनी नाही. शास्त्र चिंतन करतात, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतत पशुभिर नराण ज्ञानम हि तेषां अनेको विशेषा ज्ञानेन हीना पशुभिः समानाः. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चारही गोष्टी पशुआदिकांना सुद्धा आहेत आणि मानवाला सुद्धा आहेत, समानच आहे. एवढ्यातच जर मनुष्य राहायला लागला तर पशुमध्ये आणि मानवात काय फरक राहिला? शास्त्र सांगतात. म्हणून त्याच्या ठिकाणी ज्ञान हे अधिक आहे. आणि कहे ज्ञान नाही होते आणि
मध्ये. म्हणून हे ज्ञान मनुष्याचा एक विशेष धर्म आहे, विशेष गुण आहे मनुष्याकडे ज्ञान नावाचा. त्याला समजतं काय करावं काय करू नये. कार्य विवेक मनुष्याच्याच ठिकाणी हा एक विशेष आहे. मनुष्याया रीती ठाऊ पुण्य काय जाणते मनुष्याया रीती ठाऊक या. त्या सगळ्या रीती या पद्धती मनुष्याला ठाऊक आहेत, माहिती आहे. पशुधिकारांना पण मानवी योनी ही कर्म योनी सांगितली. इथं कर्म करायचं आहे आणि हे कर्म केल्याच्या नंतर मग त्या कर्माचा भोग घेण्यासाठी ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्थाः. पुण्य केलं स्वर्ग लोकाला जातायत, अधो गच्छन्ति तामसाः. पाप केलं नरकाला जाता येतं. महाराजांनी गोड प्रमाण म्हटलंय. नरकाला जायचंय का तर त्यांनी सांगितलं नरकाला जाण्याचा या इथूनच जाता, इथूनच रस्ता येतो सुद्धा, इथूनच रस्ते सगळे जाण्याचे. म्हणून आमचे गुरुजी सांगत असतात हे मानव जन्म म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. इथून सगळ्या भारतामध्ये जिथं जायचंय तिथं कुठल्याही स्टेशनला कोणत्याही शहरात गावाला जाता येतं. हे मानवी देह हे जंक्शन स्टेशन. मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण. इथं नारायण होत आहे, इथं देवही होता येतात. देवाची होईना म्हणती ते होती म्हणजे देवाची होती. ज्याने ठरवलं मला देव व्हायचंय त्यांना देव होत आहे. ज्यानं ठरवलं मला नरकाला जायचंय जाता येतं, स्वर्गाला जायचंय ठरवलं जाता येतं. जे पाहिजे ते इथूनच करता येते. सगळे मार्ग या मनुष्य देहातूनच प्राप्त होतात. अर्थात या मानवी देहामध्ये 4 प्रकारच्या गती उपनिषदांनी सांगितल्या, त्या सांगतो आणि हा विषय संपवतो. शास्त्रामध्ये 4 प्रकारच्या गती इथून प्राप्त होतात पुढे जाण्यासाठी. एक आहे अधोगती. पापाच्या साधनाच्या द्वारा पाप साधना करून, पापाची साधना करून त्याला अधोगती नरकाला जाता येतं. पुण्याची साधना करून, पुण्याचा उपाय करून, पुण्य कर्माचा उपाय करून, साधन करून, यज्ञादी कर्म करून, पुण्य उपलब्ध करून ऊर्ध्व गतीला जाता येतं, स्वर्गाला जाता येतं, अर्थात ब्रह्मलोकाला जाता येतं. शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करितोची ब्रह्म आणलो हे. पुण्य कर्माच्या माध्यमातून ब्रह्मलोक स्वर्गलोकाला जाता येतं. दुसरी गती. तिसरी गती आहे याच मानवी जन्माच्या माध्यमातून पाप पुण्य समान करून या माध्यमातून पुन्हा मृत्यू लोकाला येता येतं. याच मृत्यू लोकाला पुन्हा यायचं असेल तर 2 उपाय सांगितले. एक म्हणजे पाप आणि पुण्य समान झालं पाहिजे. सुकृत दुष्कृत समान समी दैची पाहिजे कर्मभूमी. त्याला कर्मभूमीला पुन्हा या जन्माला येता येतं. पाप पुण्य समान त्याला केलं असेल तर ती तिसरी गती आहे. किंवा मग मला म्हटल्याप्रमाणे मृत्यूला प्राप्त होताना जी वासना जर या जन्माला पुन्हा मानवी जन्माला येण्याची वासना ठेवली तर येता येत. या मार्गाने पुन्हा याच जन्माला येता येतं. मानव या मृत्यू लोकात येता येतं. ही तिसरी गती आहे या मनुष्य देहाद्वारा प्राप्त होणारी. आणि चौथी गती आहे मोक्षाची. विठाला विठाला या मानवी देहानं मोक्ष प्राप्त करून घेता येऊ शकतो. आपण प्रमाण म्हणून आलोय. देवाची होईन म्हणत येते होती त्यांना होता येतं. देव होणं म्हणजेच मोक्ष प्राप्त करणे. सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेता येते याच आयुष्याच्या म्हणजे मानवी देहाच्या आयुष्याच्या साधन. आणखी प्रमाणालाच घेऊन चालतो मी. दुसरं बोलताच येत नाही मला. प्रमाण नसलं तर बोलताच येत नाही मला. याच मानवी जन्मामध्ये जीवन मुक्त होता येतं. याच मानवी जन्मात अभंगातले शब्द स्वर्गाचे अमर देव इच्छा करतात या मानवी जन्माची. कशा करतात? या मानवी जन्माला येऊन परमात्म्याचं चिंतन करून जीवन मुक्त होऊ या उद्देशाने. अर्थात या मानवी जन्मात जीवन मुक्त होत आहे. आता ऐका, मानवी जन्मामध्ये 4 गती प्राप्त होऊ शकतात. पाप साधनाच्या द्वारा नरकाला जाता येतं, पुण्य साधनाच्या द्वारा स्वर्गाला जाता येतं, मिश्रित कर्म साधनाच्या द्वारा पुन्हा याच मृत्यू लोकाला येता येतं. मग मोक्षही प्राप्त होतो. कोणत्या साधनाने? अनेक साधनं सांगितली, अनेक साधनं सांगितली. त्यात सर्वजन सुलभ साधन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. म्हणून
या मानवी जन्मातून मोक्ष प्राप्त करायचा असेल, आता ही सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर सर्व जन सुलभ असं एक साधन आहे, ते म्हणजे संत. ते म्हणजे संत आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतात. अनेक साधन शास्त्रामध्ये मोक्षाच्या प्राप्तीसाठी सांगितलेले आहे. अर्जुना माझ्या ठाई प्रवेशावया, म्हणून अर्जुना पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येथ. वाणी म्हणजे उणीव, परमात्म्यामध्ये प्रविष्ट होणं नावाचा मोक्ष हा प्राप्त करून घेण्यासाठी अनेक साधनं आहेत. इथं त्रुटी नाही, कमतरता नाही, अनेक साधन आहेत. नाना साधनाच्या केल्या कटापटा करी त्यांना पवते. का साधन आहेत अनेक, साधनाच्या खटापटा केल्या म्हणजे साधनं आहेत. मग काही ते तारापर्यंत जातील, काही त्याच्या गावापर्यंत जातील, वेगवेगळ्या प्रकारची साधनं त्याची आहेत. पण त्या साधनाचं प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक साधनामध्ये काहीतरी प्रतिबंध सांगितला. प्रत्येक साधनामध्ये काहीतरी प्रतिबंध. यज्ञ यागे स्वर्ग भोगाडयते, करिता तपे काम क्रोध खवळते. तीर्थ करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. तीर्थाटन केले अहंकार प्राप्त हो. काही ना काही प्रतिबंध प्रत्येक साधनामध्ये सांगितला. मग एकमेव साधन असं आहे की त्या साधनाने गेला असता कुठलाही प्रतिबंध प्राप्त होत नाही. तेनेची पंथे चालू अडथळा नाही. मग ते कोणतं साधन आहे? ते साधन आहे संतांची कृपा. केवळ संत साधन नाही, लक्षात घ्या, संतांची कृपा झाली पाहिजे. आणि मग संत कृपा करतात, कृपा कटाक्षे न्याहाळले आपुले पदी पैसे. संत भेटले म्हणजे उद्धार होतो असं नाही. संत पहिली गोष्ट भेटून कळावे लागतात. हे संत आहेत असं कळलं पाहिजे. पदार्थाचं अस्तित्व क्रियाकारी नाही, पदार्थाचं ज्ञान झालं पाहिजे की वस्तू हीच आहे, अशी हे संत आहे असं कळालं पाहिजे. आणि मग त्या संतांना शरण गेलं पाहिजे, विनम्र भावाने. त्या संतांची कृपा होते आणि कृपेने उद्धार होतो. अशी प्रक्रिया. या प्रक्रियेतून मात्र जावं लागेल, पर्याय नाही. अर्थात शेवटी उद्धाराचं साधन आहे संतांची कृपा. संत कृपा झाली मग मात्र इमारत फळा आली, म्हणजे परमार्थाची इमारत फळाला येते. संतांची कृपा झाली तर. म्हणून संत कृपा व्हावी लागते. मग संत कृपा करतात. कृपा करणं हा संतांचा स्वभावच आहे. संत कृपा करत नाहीत असं. संत कृपा करतात, त्यांचा कृपा करणं हा स्वभावच आहे. अर्थात जगाचं कल्याण करण्यासाठीच ते इथं आले. पण कुणाला मुक्त व्हायचं असेल तर ते मुक्त करण्यासाठीच आले असल्यामुळे, तेच त्यांचं कार्य असल्यामुळे ते कृपा करतात. मग कृपा करत असताना त्यांचे काही प्रकार आहेत. संत वेगवेगळ्या पद्धतीनं कृपा करतात जीवावर. कधी हस्त कृपा करतात. निळोबरायाने अनुष्ठान मांडलं. परमात्मा ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांना घेऊन गेले वैकुंठाला, तुकाराम महाराजांची भेट व्हावी, परत मला तुकाराम महाराजांचं दर्शन व्हावं यासाठी निळोबरायाने अनुष्ठान मांडलं. 42 दिवस झाले, अन्न नाही, पाणी नाही. अनुष्ठान मांडलं. तुकाराम महाराज मला भेटलेच पाहिजे. देवाला काळजी पडली. देव निघाले, निळोबरायांच्या समोर प्रगट झाले. निळोबराय डोळे उघड, मी आलोय. उघडले डोळे, पाहिलं परमात्मा समोर आहे. निळोबराय देवाला म्हणू लागले, देवा आम्ही जे अनुष्ठान मानले ते तुझ्यासाठी. तुला इथं कुणी बोलवलं? तुझी प्रार्थना केली होती का आम्ही?
तुझ्यासाठी साधना केली होती का? कशासाठी तू इथं आला? तुला कुणी बोलवलं इथं? देवाला बोलतायत महाराज, कोण? निळोबा. देव म्हणले, निळोबा ओळखलं नाही मला, मी कोण आहे? ओळखलं नाही, कोण आहे? हा विश्वासात जनिता मायबाप मी आहे, मला ओळखलं नाही. निळोबाईची पुढची भाषा काय? निळा म्हणे आम्ही निळकोची देवा, दुःख याचा धावा. आणि जावं लागलं देवाला परत. तुकाराम महाराजांना पाठवून दिलं. मग तुकोबाराय आले. तुकाराम महाराजांना बघितल्यावर मग मात्र निळोबारायांना समाधान झालं. तुकाराम महाराजांचं दर्शन केलं, साष्टांग दंडवत घातला चरणावर आणि तुकाराम महाराजांनी निळोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला. मस्तकावर. आणि मस्तकावर हात ठेवल्यावर तुकाराम महाराज त्यांना अनुग्रह केला. त्या अनुग्रहाने मग मात्र निळोबारायांना सर्वत्र तुकाराम महाराज दिसू लागले. सर्व ठिकाणी तुकाराम महाराजच आहेत असा अनुभव त्यांना येऊ लागला. तुका सर्व ठाई. निळोबारायांचं एक चरण आहे. तुका भासला मानवी वेशधारी परिहार लीळा विग्रही निर्विकार. लीळा विग्रही निर्विकार असं सर्वत्र तुकाराम महाराजांचं दर्शन निळोबारायांना होऊ लागलं. अनुग्रह झाला. हस्तकृपा. हात ठेविला मस्तके प्रसाद देऊनी केले सुखी. अर्थात संत कृपा झाली. तुकाराम महाराजांची कृपा झाली. ही कृपा होणार या हस्तस्पर्शाच्या माध्यमातून त्यांनी कृपा केली. हस्तस्पर्श कृपा आहे. शक्तिपाताची कृपा आहे. एक शब्द शक्तिपात कृपा आहे. शब्द शक्तिपात आणि कधी कधी आलिंगन कृपा शक्तिपात, हस्तस्पर्श कृपा शक्तिपात, नेत्र दृष्टी कृपा शक्तिपात. वेगवेगळ्या पद्धतीनं कधी त्या साधकाकडे कासव्या नजरेनं पाहतात, दयाद्र अंतःकरणानं पाहतात आणि त्या पाहण्यातूनच त्या साधकाचा उद्धार करून टाकतात. हा देखिवा दयावरी झळके हा पद्म करू माता पारुते तो जीवाची परितुके महेशेशी. हस्त कृपा शक्तिपात, नेत्र कृपा शक्तिपात आणि कधी कधी आलिंगन कृपा शक्तिपात. साधकाला आलिंगन देतात संत आणि त्या आलिंगनाच्या माध्यमातून ये हृदयचे ते हृदय हृदया हृदय एक झाले. ये हृदयचे ते हृदयी घातले. द्वैत मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. ह्या हृदयातलं त्या हृदयात जाणं हे आलिंगन आहे. आलिंगनाचे अनेक प्रकार आहेत. सात्विक आलिंगन आहे, राजस आलिंगन आहे, तामसी आलिंगन आहे. आलिंगनाचे अनेक प्रकार इथे मला सांगायचेच नाही. आलिंगनाचा सर्वश्रेष्ठ प्रकार हा आहे या हृदयातलं ज्ञान त्या हृदयात जाणं. या विज्ञानाचं त्या हृदयाशी आलिंगन होणं हे खरं आलिंगन. संतांच्या ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं हे आलिंगन. हे ज्ञानोबरायाने दिलेलं आलिंगन. तुकाराम महाराजांच्या गाथेचं चिंतन करणं हे तुकाराम महाराजांना आलिंगन देणे. म्हणून हे वाङ्मयाचं चिंतन करणं, अध्ययन करणं, त्याचं अनुष्ठान करणं हे खरं आलिंगन आहे. आणि असं आलिंगन संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये घडतं. असं आलिंगन घडल्यामुळं मोक्ष सायुज्यता जोडे असं आलिंगन घडावं लागतं. घडणं वेगळं आणि देणं वेगळं. ते दिलेलं आलिंगन नाही, घडलेलं आलिंगन. स्वतःहून देणं वेगळं आणि दुसऱ्याला देणं वेगळं. हे लक्षात घ्या. आलिंगन देणं म्हणजे आपण दुसऱ्याला देणं, ते देणं आलिंगन आहे. ते आलिंगन दिलेलं नाही. हे संत आले आणि त्या संतांनी त्या आपल्या साधकाच्या जवळ येऊन साधकाला आलिंगन दिलं आणि साधकाला घडलं. साधकाला घडलेलं आलिंगन आहे, दिलेलं संतांनी आणि घडलेलं साधकाला. म्हणून आलिंगन खडे मोक्ष सायुज्यता जोडे. त्याला मग सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो असं चिंतन आहे. मग मोक्षाचे 4 प्रकार केले. सलोपता, समीपता, सौपता आणि सायुज्यता. थोडक्यात सांगतो. देवाच्या गावात गेलं, वैकुंठाला गेलं, सलोपता मुक्ती आहे. देवाच्या जवळ जायला मिळालं, समीपता मुक्ती आहे. देवाच्या सारखं चतुर्भुज रूप प्राप्त झालं, स्वरूपता मुक्ती आहे. आणि देवाच्या स्वरूपाशी पूर्ण समरस झालो, देवाच्या तत्वाशी समरस झालो, देवाच्या ब्रह्म स्वरूपाशी आत्मस्वरूपाशी एक रस झालो, याला म्हणायचं सायुज्यता. या ब्रह्मत्वासीच पार्था
सायुज्य ऐशी व्यवस्था याची नामे चौथा पुरुषार्थ का. हा मोक्ष पुरुषार्थ, सायुज्यता मोक्ष, परमात्म्याच्या स्वरूपाशी समरस होणे, हा सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. आणि लक्षात ठेवा, इथं गेल्याशिवाय कधीही कोणालाही दुःखाची कायमची निवृत्ती होणार नाही, शक्यच नाही. हा शास्त्राचा आबादी सिद्धांत आहे, कारण तिथूनच आपण आलो. ते सर्वांचं मूळ स्वरूप आहे. गंगेची धाव समुद्राला पोहोचल्याशिवाय तिला विश्रांती नाही, तिची पूर्णता नाही, कारण गंगेची सुरुवातच समुद्रातून झाली. समुद्रातूनच बाष्पीभवन होऊन पाणी निर्माण होतं, ढगाच्या खाली पडतं, गंगा निर्माण होते आणि तिची शेवटची मर्यादा शेवटी समुद्रालाच. समुद्राला गेली गंगेची धाव, संपली. तसं जिथून आपण आलोय त्या कारणाशी, त्या तत्वाशी समरस झाल्याशिवाय विश्रांतीच प्राप्त होत नाही आपल्याला. म्हणून त्या मोक्षापर्यंत जायचंय आणि तो मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर आलिंगन घडे विठोबा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मोक्षाच्या प्राप्तीचं साधन संतांची कृपा आहे असं चिंतन करतात. मला वाटते पुढच्या अभंगाकडे चरणाकडे जाण्यापेक्षा थोडंसं चिंतन करतो. संतांची कृपा ही सर्वात महत्वाची आहे. कृपा झाली ना मग काही होऊ शकतं, कोणी होऊ शकतं. आणि आतापर्यंत ज्यांना ज्यांना मोक्ष प्राप्त झाला, ज्यांना ज्यांना सद्गती प्राप्त झाली, त्या सर्वांवर संतांची कृपा झाली. त्या सर्वांवर संतांचीच कृपा झालेली. गावबानं कोणतं साधन केलं होतं? कोणतंही साधन केलं नव्हतं. नाथ महाराजांची कृपा झाली. चिंतन असं आहे महाराज, गावबावर नाथ महाराजांची कृपा झाली. गावबा म्हणजे नाथ महाराजच झाला, नाथ महाराजांचं स्वरूपच झाला. कारण रामायण ज्यावेळेस लिहिलं, गावबानं उरलेलं, तेव्हा हे रामायण गावबाचं आणि हे रामायण नाथ महाराजाचं ओळखू येतं का? ओळखू येत नाही, कधीच ओळखू येणार नाही. कारण गावबा नाथ महाराज स्वरूपच केले. नाथ महाराज याला कृपा म्हणतात. अशी कृपा केली. आता थोडंसं चिंतन सांगतो. संसारामध्येही प्रयत्न लागतात, परमार्थाचाही प्रयत्न लागतो. संसारातही प्रयत्न लागतात, परमार्थाचाही प्रयत्न लागतो. पण संसारातल्या प्रयत्नाला सुद्धा एक जोड लागते आणि परमार्थातल्या प्रयत्नाला सुद्धा एक जोड लागते. ती जोड महत्वाची आहे. संसारातला प्रयत्न यशस्वी जीवनाकडे जाण्यासाठी त्याला प्रारब्धाची जोड लागते आणि परमार्थातला प्रयत्न यशस्वीतेकडे जाण्यासाठी कृपेची जोड लागते. अनेक साधनं केली, अनेकांना व्यवसाय केले, पण प्रत्येकाचा व्यवसाय काही पूर्ण झाला काय? संसारामध्ये प्रयत्नाच्या बरोबर उद्योगाच्या बरोबर प्रारब्धाची जोड लागते आणि मग यशस्वीता प्राप्त होत असते. यशस्वी जीवनाकडे जाण्यासाठी हजारो ग्रंथ निर्माण झाले. यशाची गुरुकिल्ली, यश कसं प्राप्त करावं, यशस्वी कसं व्हावं, हे सगळं सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. ग्रंथालयामध्ये पडून आहेत असे ग्रंथ. त्या सगळ्या ग्रंथांना गुंडाळून बाजूला साधणारी ज्ञानोबरायांची एकच ओळी सांगतात. ज्ञानोबा एकाच ओळीमध्ये सांगतात, आणि काय उद्यमाचे मिसे भाग्याचे फडशे, उद्यमाचे मिशे संपत्ती जात अपयशे घरनिधी. व्यावहारिक जीवनाचं यश प्राप्त करायचं असेल तर ज्ञानोबराय सांगतात प्रयत्न तर पाहिजेतच, त्याला पर्याय नाही. पण त्या प्रयत्नात थोडी दैवाची जोड लागते, नशिबाची जोड लागते. नाहीतर मग मला सांगा ना, स्टेशनवरच्या हा सर्वांनीच विकलाय ना? एकानंच विकला होता का? अनेकांनी स्टेशनवर चहा विकलाय. एक जण पंतप्रधान झाला, सगळे झालेत का? आपण म्हणतो चहा विकणारा पंतप्रधान, काय सगळेच झाले का? नाही ना. एकाला त्याच्याबरोबर दैवाची साथ होती, नशिबाची साथ होती. दुसरं उदाहरण सांगतो माझ्या पाहण्यातलं.
डॉक्टर महाराजांच्या बरोबर एका मोठ्या व्यक्तीची भेट झाली माझी. त्याचे हॉटेल आहे, पूर्ण जगामध्ये त्याचे हॉटेल आहे जगामध्ये. त्याचं नाव कदाचित तुम्हाला माहिती असेल. एका काळामध्ये तो मनुष्य आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाला. त्यानं सांगितलेली गोष्ट माझ्या समोरची. महाराज आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाला. काय करू, काही जवळ नाही, गरिबीमुळे निघालेला. परंतु त्यानं जाताना रस्त्यानं बघितलं एक म्हातारी होती. एक भाकरीचं असं भाकरीची दुरडी भरलेली होती आणि पिठल्याचं पागलं होतं आणि झुणका भाकर ती विकायची. एक ज्वारीची भाकर त्यावर पिठलं खायची, 10 रुपयाला विकायची. त्यानं विचार केला ही म्हातारी जर भाकरी पिठलं विकून जगू शकते, मी का नाही जगू शकणार. त्यानं त्याच म्हातारीच्या त्या शेजारी दुसरं दुकान मांडलं, झुणका भाकरीच आणि विकू लागला. आज जगात प्रत्येक ठिकाणी त्याचे हॉटेल आहेत, मोठे मोठे हॉटेल आहेत. त्याचं नाव आहे विठ्ठल कामत. कदाचित तुम्हाला माहिती असेल, प्रत्येक मोठ्या मोठ्या राज्यामध्ये मोठ्या मोठ्या सिटीत त्याचे हॉटेल आहेत. एवढा मोठा माणूस बनला. प्रयत्न केले, असे प्रयत्न मला वाटते अनेकांनी केले असतील, पण याला मात्र दैवाची साथ, प्रारब्धाची पण याला साथ आहे. जे जे असेल प्रारब्धी, जे प्रारब्धामध्ये आहे ते कधीही चुकणार नाही, ते मिळणारच आहे, ते नक्कीच मिळणार आहे. म्हणजे प्रारब्धाची सुद्धा त्याला जोड लागते, साथ लागते. माझा विषय आहे संसारातही प्रयत्न लागतो, पण साथ लागते दैवाची, प्रारब्धाची. आणि परमार्थामध्ये सुद्धा प्रयत्न वाचून काहीच मिळत नाही. त्याचं नावच आहे परमार्थामध्ये पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थच केला पाहिजे. आमचे गुरुजी म्हणत असतात, काही लोकांचं असं असतं, महाराज चला वारीला असं म्हटलं की ते म्हणतात आमच्या कुठं परिलब्धात आहे, आमच्या कुठं प्रारब्धात आहे. आणि परमार्थाला प्रारब्ध लावायचं नाही. पुढचं वाक्य आहे, संसाराला साथ लागते प्रारब्धाची, परमार्थाला लागते कृपेची. असं बोललोय मी. कृपा संसाराकडे आणायची नाही प्रयत्नाबरोबर, आणि परमार्थामध्ये प्रारब्ध न्यायचं नाही. परमार्थाकडे प्रारब्ध नेऊ नका आणि संसारामध्ये कृपा आणू नका. संसार आमचा चांगला व्हावा यासाठी संतांच्या कृपेची अपेक्षा करू नये. संतांच्या कृपेने काही संसार चांगला होतो असं नाही. संसारातून मुक्त होण्यासाठी संत आले, पण संतांकडून आमचा संसार चांगला व्हावा अशी अपेक्षा करू नये. त्यासाठी संतांची कृपा प्राप्त व्हावी अशी अपेक्षा करू नये. प्रारब्धानं आमच्या मामासाहेबांचं वाक्य सांगतो चरित्रामध्ये आहे. एक जण मामासाहेबांकडे आला, म्हणायला मामासाहेब माझ्यावर माऊलीची कृपा झाली, माऊलीची कृपा झाली. अरे पण झालं काय, माझं लग्न झालं. माझं लग्न झालं. मामासाहेब म्हणले लग्न तुझं झालं, माऊलीची कृपा नाही, त्या बाईची कृपा समज. माऊली कृपा असं करत नसते. संतांकडून कृपा अपेक्षित आहे, ती परमार्थासाठी. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा प्रयत्न लागतो. साथ पाहिजे प्रारब्धाची नव्हे, कृपेची साथ, संतांच्या कृपेची. आणि मग कृपेने परमार्थातल्या प्रयत्नाला यश प्राप्त होतं. कुठेही यश मिळावं, यश मिळालं पाहिजे. आणि परमार्थातलं यश, सायुज्यता, मोक्ष हे परमार्थातलं यश आहे. त्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला साथ आहे आलिंगन घडे. ज्ञानेश्वर